हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळेजण स्वतःच्या कामात व्यस्त होते. कोणी गप्पा मारत होतं तर कोणी ड्रिंक घेत होतं, तर सगळ्या मुली मेहंदी लावण्यात रमल्या होत्या. संपूर्ण वातावरण अगदी शांत झालं होतं. सानियाने अनुषाला कोपराने टोचत म्हणाली, "अगं अनु, हे कुठलं लग्नाचं घर दिसतंय? ना संगीत ना गोंधळ, सगळे अगदी शांत बसलेत." अनुषा काही बोलणार इतक्यात बाहेरून जोरात संगीत वाजायला लागलं. मुख्य दरवाजातून कुणीतरी गात गात आत येत होतं. सगळ्यांचं लक्ष त्या दिशेने गेलं. रंश गात गात आत येत होता. मेहंदी लावून ठेवाना, डोली सजून ठेवना, गाणं गात गात तो विजयजवळ येऊन थांबला. रंशने सानियाकडे पाहत भुवया उंचावल्या, जणू विचारत होता, "ठीक आहे ना?" सानिया तर खुशीत नाचतच पुढे आली आणि सगळ्यांना खेचून घेऊन आली. परंतु अनुषा मात्र तिथेच बसून राहिली. रंशने तिच्याकडे पाहत तिला छेडलं, जणू सांगत होता की तुला नाचताच येत नाही. ते पाहून अनुषा उठली, तालात गात पुढे आली आणि अविराजकडे पाहून थोडं तोंड वाकडं करत म्हणाली, "ही मनातील गोष्ट मनातच लपून ठेव." अनुषाच्या या अंदाजाने अविराजच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित आली. त्यांना पाहून राधिकाजी देखील खूप खुश झाली. सानिया तिला पकडून घेऊन गेली आणि सगळ्या गर्ल गँगमध्ये तिला सामील करून घेतलं. विजयचे काही कझन आणि मित्रही रन सोबत नाचायला आले. सगळ्या मुली एकत्र. सहारा सजून ठेव, चेहरा लपवून ठेव, सगळे मुलं. मेहंदी लावून ठेव, डोली सजवून ठेव. सगळे संगीताच्या तालावर नाचू लागले. त्यावेळी ऋषभ येऊन त्यांच्या सोबत सामील झाला. तो सानियाच्या जवळ येऊन तिच्या केसांना हलकं स्पर्श करत गात म्हणाला, "उड उडून तुझ्या केसांच्या लटा काय इशारे करतात." आपली धडधड वाढवून सारे अशी थांबून बघतात. सानिया चकित झाली, कारण जो ऋषभ लोकांसमोर तिला जणू ओळखतच नाही असं वागायचा, तोच आज तिच्यासमोर उभा राहून तिच्यासोबत नाचत आणि फ्लर्ट करत होता. त्यानंतर सानियाने त्याचा कॉलर धरून त्याला मुलांच्या बाजूला ढकलून दिलं आणि स्वतः गात म्हणाली, "लपा रे साऱ्या मुली, घरात शर्मेपायी, गल्लीत उतरलेत आज शहरातील सगळे पागल." त्यानंतर रंशने वेळेत ऋषभला पकडलं, नाहीतर सानियाच्या ढकलण्याने तो सरळ पडून तुटला असता. ऋषभ उठला, स्वतःला ठीक केलं आणि गात पुढे म्हणाला, "नजरा खाली ठेव, दामन सांभाळून ठेव." रंश विजयजवळ गेला आणि श्रेयाकडे पाहत पुन्हा गाऊ लागला, "नजरा खाली ठेव, दामन सांभाळून ठेव, घेऊन तुला ओ गोरी येतील तुझे सजना." सगळे मुलं एकत्र म्हणतात, "मेहंदी लावून ठेव." त्याचनंतर सगळ्या मुली म्हणतात, "चेहरा सजवून ठेव, चेहरा लपून ठेव." सगळे पुन्हा एकत्र नाचू लागले. रंशही अनुषा जवळ गेला आणि तिच्यासोबत नाचायला लागला. अनुषा देखील हसत त्याचा ताल धरत होती. मीडिया टीमही तिथे होती आणि सगळं लाईव्ह कॅप्चर होत होतं. अविराज दूर उभा राहून अनुषाला पाहत होता. तिच्या मोकळ्या आनंदी हसण्याकडे पाहून त्याच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळत होतं. त्याला अचानक तो दिवस आठवला, ज्या दिवशी अनुषा त्याच्यामुळे खूप दुखावली होती आणि रडली होती. तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत त्याने मनातच म्हटलं, "तुझ्या अश्रूंची किंमत त्याला चुकवावीच लागेल. पण मी सुद्धा तुला दुखावलं त्याबद्दल स्वतःलाच कधी माफ करणार नाही." विजयही नाचताना श्रेयाकडे पाहत गाऊ लागला, "मी एक तरुण मुलगा, तू एक सुंदर मुलगी. मी एक तरुण मुलगा, तू एक सुंदर मुलगी. ए दिल मचल गया तो मेरा कसूर क्या है." अनुषा आणि सानिया धावत जात श्रेयाला देखील सगळ्यांच्या मध्ये घेऊन आल्या. श्रेयाने विजयकडे पाहत गाणं पकडलं, "रखना था दिल पे काबू, ये हुस्न तो है जादू. रखना था दिल के काबू, ये हुस्न तो है जादू. जादू ये चल गया तो मेरा कसूर क्या है." विजयही तिच्या समोर जाऊन गातो, "रास्ता हमारा तकना, दरवाजा खुला रखना. रास्ता हमारा तकना, दरवाजा खुला रखना." मग तो परत मुलांच्या ग्रुपकडे जात
गाण्यांच्या तालावर नाचू लागला. सगळे संगीताच्या बीटसोबत मनसोक्त नाचत होते. विजय श्रेयाजवळ, ऋषभ सानियाच्या भोवती फिरत, रंश अनुषासोबत, तर बिपाशा आणि आकृती दोघी स्वतःच्या धुंदीत. म्युझिक संपताच सगळ्यांनी एकत्र जोरदार हुटिंग केली आणि नाच थांबवला. सगळे थकलेले, दमलेले, जिथे जागा मिळाली तिथे बसून जीभ बाहेर काढून जोरजोराने श्वास घेत होते. सानिया पळतच रंशकडे गेली आणि त्याला मिठी मारत म्हणाली, रंश, यू आर सच अ डार्लिंग. तू तर कमाल केलीस आज. सगळं वातावरण जणू कोरडं पडलं होतं आणि तू येताच पूर्ण माहोलच बदलून टाकलास. तिला माहीत नव्हतं की थोड्याच अंतरावर उभा असलेला ऋषभ तिला रंशला मिठी मारताना बघून जळफळत होता. मेहंदीचा किस्सा. दुसरीकडे अनुषा मेहंदी लावून घेत बसली होती आणि त्यानंतर मेहंदी आर्टिस्टने विचारलं, मॅडम, कोणाचं नाव लिहू? अनुषाने नजर टाकली अविराजकडे. तो एका हातात वाईनची ग्लास, दुसरा हात खिशात कुणाशा तरी गप्पा मारत होता. अनुषा काही बोलणार इतक्यात रंश मध्येच बोलला, सिली, तुझा तर बॉयफ्रेंडही नाही, मग कोणाचं नाव लिहिणार? एक काम कर, माझंच नाव लिही. आणि त्यानंतर आणि मोठ्याने हसू लागला. अनुषा त्याच्या नाटकावर खुदकन हसली. हो हो, फार विनोदी. झालं का तुझं? रंश शांत झाला आणि तिला शांत राहायचा इशारा करून बसून गेला. अनुषा मेहंदीवालीकडे बघत म्हणाली, ए लिहा. आणि त्यानंतर रंश पुन्हा मध्येच म्हणाला, ए ए म्हणजे कोण? तो विचारात पडला आणि त्यानंतर अनुषाने त्याच्या डोक्यावर हलकासा चापट मारला. या रिकाम्या डोक्याला इतका त्रास देऊ नकोस. ए म्हणजे अनुषा, मीच. रंश काही न बोलता तिथून निघून गेला. त्याच्या गालावर अनुषाने मेहंदीचा कोन उचलला आणि एच्या बाजूला डिझाईनमध्ये लपवत VI लिहून टाकलं. तिचा चेहरा खुलला. ती पुटपुटली, सेम वर्डच्या नावाचा फायदा. तिने पुन्हा एकदा अविराजकडे पाहिलं. यावेळी अविराजनेही बोलता बोलता तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडे पाहून हसताना पाहून त्याने हळूच भुवया वर करत इशाऱ्यात विचारलं, काय झालं? आणि त्यानंतर अनुषा पटकन, नाही, काही नाही, असं डोकं हलवत इधर उधर पाहू लागली. सानिया, ऋषभ, कॉरिडॉरमधला तणाव, बिपाशा आणि सानिया हॉलच्या बाजूने फोटो काढत होत्या. ऋषभ तिथे आला आणि बिपाशा शांतपणे सरकली. सानिया तिला थांबवणार इतक्यात ऋषभने सानियाचा हात पकडून तिला कॉरिडॉरकडे ओढलं. तिथे एकही माणूस नव्हता. सानियाने त्याचा हात झटकून काढला. ही काय बेशिस्ती आहे? का आणलं मला इथे? ऋषभने तिला भिंतीला टेकवत विचारलं, मेहंदी लावलीस? सानिया चकित होऊन म्हणाली, तुझं डोकं ठीक आहे का? मिस्टर राठोड तुला जास्त काम देतात का? हे विचारायला मला ओढून आणलंय? ती निघू लागली. ऋषभने पुन्हा तिचा हात धरला आणि तिच्या हातावरची मेहंदी पाहू लागला. सानिया चिडून म्हणाली, काय, तुला ही मेहंदी लावून घ्यायची आहे का आता? आणि त्यानंतर ऋषभने खट्यास स्मित केलं. लावून घ्यायची नाही, लावायची आहे, सानिया गोंधळून म्हणाली. मतलब? तो खिशातून मेहंदी कोण काढतो? या डिझाईनमध्ये काहीतरी मिसिंग आहे आणि मेहंदीने तिच्या हातावर आर लिहून देतो. आणि त्यानंतर सानिया हादरते. ओ, सनकी माणसा, हे काय केलं तू? ऋषभ निर्धाराने जवळजवळ चेतावणी देत म्हणाला. हे जर पुसलंच ना तर चांगलं होणार नाही. आणि तो निघून जातो. सानिया त्याच्या पाठीत बघत संतापून हाताकडे पाहते. याला शेवटी हवं तरी काय आहे? आणि त्रासलेलीच परत हॉलमध्ये येते. विजयने सानियाकडे पाहिलं तेव्हा तिचा चेहरा उतरलेला दिसला. तो लगेच 2 सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन तिच्याकडे आला आणि एक ग्लास पुढे देत म्हणाला,
सीस, काय झालं? आत्तापर्यंत तर खूप एन्जॉय करत होतीस. सानियाने ड्रिंक घेत एक घोट घेतला आणि नाराजपणे म्हणाली, मत विचारू भाऊ, तो ऋषव नावाचा सनकी माणूस माझ्या मागे लागला आहे. विजयने आश्चर्याने विचारलं. अरे, यात एवढं चिडायचं काय? आपलंच प्लॅन होतं ना हे. सानिया त्रासिकपणे म्हणाली. आपल्याला माहीत होतं ना, पण त्याला तर वाटते की मी तुझ्या लग्नामुळे नाराज आहे, कारण तुझ्यात काहीतरी होतं असं त्याला वाटते. हे ऐकून विजयचं हसू आवरेनासं झालं. ड्रिंक बाहेर पडायची नौबत आली. तो हसत म्हणाला, अरे, त्या बेजबाबदार जळवण्यासाठीच तर हे सगळं केलं. आणि आता जेव्हा तुला कळलंय की त्याच्या मनातही तुझ्यासाठी भावना आहे, तर मग प्रॉब्लेम काय? सरळ जाऊन सांग सगळं. सान्याने गंभीर चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत तिच्या घराबद्दल सांगितलं आणि म्हणाली, भाऊ, माझ्या घरच्यांना हे कळलं तर मी कोणासोबत रिलेशन ठेवू शकते का? म्हणूनच मला वाटतं की तो हाच गैरसमज ठेवून माझ्यापासून दूर राहावा. तिचं बोलणं ऐकून विजयने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, पहा, तुला जे योग्य वाटेल तेच कर. तुला मी जबरदस्ती करणार नाही. पण हे लक्षात ठेव, कुठलीही अडचण आली तरी मी आणि राज दोघं भाऊ कायम तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी आहोत. सानिया हसली आणि त्याला मिठी मारली. विजयनेही हसत तिच्या डोक्यावर हलकेच हात फिरवला. दुसरीकडे श्रेयाला खूप तहान लागली होती. तिने अनुषाला पाणी आणायला सांगितलं. अनुषाने आजूबाजूला पाहिलं, पण सगळ्या वेटर्स हातात फक्त ड्रिंक्स होत्या. म्हणून ती थेट किचनमध्ये पाणी आणायला गेली आणि त्याचनंतर फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढून ती बंद करताच तिने न पाहताच म्हणाली, अभि. आणि जसेच वळली तिथे खरोखरच अविराज उभा होता. त्याला पाहून अनुषा हलकसं हसली. आपण इथे? काही हवं होतं का? अविराजने तिच्या हातातून पाण्याची बाटली घेऊन बाजूला ठेवली. तिला उचलून किचन काउंटरवर बसवलं आणि दोन्ही हात काउंटरवर ठेवत तिच्या अगदी जवळ उभा राहिला. तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला, इथे तर कुणीतरी लपून लपून मला बघत होतं असं वाटलं, म्हणून विचारायला आलो की काय प्रकरण आहे. अनुषाचा चेहरा लाल झाला. तिने नजर खाली करत म्हटलं, आणि त्यात माझी काय चूक? आपण एकदम छान रेडी होऊन फिरणार तर नजर जाईलच ना तुमच्यावर. अविराजने ग्रीन कलरचा हँडमेड मिरर वर्क कुर्ता घातला होता. अनुषाच्या लेहेंग्यावर स्टोन वर्क होते. आजच्या रिच्युअलसाठी ग्रीन ड्रेस कोड होता, त्यामुळे कोणालाच हे मॅचिंग फार लक्षात आलं नाही. आणि हे सगळं अनुषाचं प्लॅनिंग होतं. सगळ्या रिच्युअल्सला ड्रेस कोड. अविराजने तिचा चेहरा वर करत चिडवून विचारलं, आणि हे कोणाच्या डिमांडवर की मला प्रत्येक रिच्युअलमध्ये तुझ्याशी मॅचिंग कपडे घालायचे? अनुषाने त्याच्या कुर्त्याला पकडून त्याला स्वतःकडे ओढलं आणि त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, मग काय झालं? माझी मर्जी, माझा नवरा, मी जे म्हणेन तेच. आणि तिच्या गालावर एक किस घेतली. अविराज तिचा चेहरा आपल्या हातात घेत तिच्या ओठांकडे झुकत होता. तेवढ्यातच कोणीतरी जोरात आत येत ओरडलं, अनु, पाणी काय विहीर खणून आणतेस का? तिकडे दुल्हन बिचारी तहानेने मरते. सानिया आत आली आणि समोरच दृश्य पाहताच पटकन मागे वळली. सॉरी, मी काही पाहिलं नाही. कंटिन्यू सानिया म्हणाली. ती पळतच निघताच अनुषाने तिला थांबवलं. थांब, मीही येते. तिने अविराजला पटकन दूर सारलं. काउंटरवरून खाली उतरली. पाण्याची बाटली घेतली आणि सानियासोबत बाहेर निघाली. दाराशी उभी राहून तिने अविराजकडे पाहत जीभ बाहेर काढून चेहरा बनवला आणि हसत पळून गेली. अविराज हसतच म्हणाला, या पागलचं काय करायचं? हॉलमध्ये अनुषा परत येताच श्रेया विचारते, कुठे होती एवढा वेळ? सानिया तिच्या शेजारी बसत म्हणाली,
अगं, तुझी तहान भागवायच्या आधी तिला कोणीतरी दुसराच तहानलेला भेटला म्हणून वेळ लागला. श्रेया गोंधळून विचारते. हां, तहानलेला कोण? काय बोलतीयेस? सानियाने तिला तिचा गाल पकडत म्हटलं. तू किती भोळी आहेस रे, नवरा तुला कसं सांभाळणार? अनुषाने सानियाचा हात दूर सारत म्हटलं. स्वतःनं मध्ये आलीस, काही होऊच दिलं नाहीस, आता मला चिडवण्याचा अधिकार नाही. श्रेया अजूनही काहीच न समजून पाहत होती तर सानियाने तिच्या कानात काहीतरी सांगितलं. ते ऐकून श्रेया शरारती नजरेने अनुषाकडे पाहत म्हणाली. ओहो, प्रेसिडेंटपासून एक क्षणही राहवत नाही वाटतंय, श्रेया म्हणाली. अनुषाच्या चेहऱ्यावरचा लालसरपणा लपवणं आता तिच्यासाठी कठीण होतं. ती श्रेयाच्या हाताकडे पाहत हसून म्हणाली. अगं वा, मेहंदीचा डिझाईन किती सुंदर आहे. आता बघूया याचा रंग कसा येतो ते. त्यावरूनच कळणार की आपल्या श्रेयावर भाऊ किती प्रेम करतो. इतकं म्हणत ती आणि सानिया एकमेकींना हायफाय देत हसू लागल्या. आता मात्र लाजून लाल होण्याची पाळी श्रेयाची होती. अशाच हशा मस्करीत मेहंदी आणि संगीताच्या सगळ्या रस्म पार पडल्या. पाहुणे परत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी हळदीची रस्म होती, त्यामुळे सगळेजण आज विजयच्या घरीच थांबणार होते. इव्हेंट संपताच प्रत्येकजण आपल्या आपल्या खोलीत गेला. सानिया, बिपाशा आणि आकृती एकाच रूममध्ये होत्या. ऋषव आणि विजय एका रूममध्ये, श्रेया तिच्या मास्टर बेडरूममध्ये, अनुषा आणि अविराज एका रूममध्ये. रंज घरी परत गेला होता. श्रेयाची खोली. श्रेया फ्रेश होऊन बाहेर आली. तिने त्यावेळी बाथरोब घातला होता. ती ड्रेसिंग टेबलजवळ जाऊन टॉवेलने केस पुसत होती. तेव्हाच तिला आरशात मागे कुणीतरी भिंतीला टेकून उभं असल्याचं दिसलं. ती आरशातूनच पाहत म्हणाली. असं चोराप्रमाणे का उभे आहात? अजून झोपलेही नाहीत? श्रेयाने विचारलं. मागे उभा असलेला विजय तिच्याकडे चालत आला. त्याने तिला मागून हळूच मिठीत घेतलं आणि तिच्या मानेशेजारी हनुवटी टेकवत म्हणाला. माझी इतकी काळजी? श्रेया लाजून नजर चुकवत म्हणाली. तसं काही नाही, पण इथे काय करताय? विजयने तिचे दोन्ही हात धरले आणि स्वतःसमोर करून पाहू लागला. तुझ्या मेहंदीचा रंग बघायला आलोय, तो हसत म्हणाला. श्रेया स्वतःच्या हातांकडे पाहते तर तिच्या मेहंदीला खूप सुंदर गडद लाल रंग आला होता. त्याकडेच पाहत असताना विजय पुन्हा म्हणाला. बघ, तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतो. हे ऐकून श्रेयाच्या गालांवरचा लालसरपणा आणखीच वाढला. तिने पटकन मागे वळून विजयला खोलीबाहेर ढकललं आणि म्हणाली. खूप रात्र झाली आहे, आता तुम्ही जा प्लीज. आणि त्यानंतर ती दरवाजा बंद करते. विजय हसत त्या बंद दरवाजाकडे पाहतो आणि हळूच म्हणतो, आय लव्ह यू, आणि आपल्या खोलीकडे निघून जातो. आत श्रेया त्याचे शब्द ऐकून लाजेने हसत आपल्या दोन्ही हातांकडे बघत राहते. नंतर तिने दोन्ही हातांनीच आपला चेहरा झाकला. अविराज आणि अनुषाची खोली. अविराज बेडवर बसून टॅबवर काहीतरी काम करत होता. अनुषा चेंज होऊन आली आणि थेट बेडवर उडी मारत त्याच्यावर जाऊन बसली. अविराजने एका हाताने तिला पकडलं आणि दुसऱ्या हाताने काम सुरूच ठेवलं. हे पाहून अनुषा नाराज होऊन मनातच म्हणाली. बस काम आणि काम. मेहंदी लावली आहे मी, पण यांना एवढंही नाही की विचारावं, दाखव जरा रंग कसा आलाय. नाही, हे तर टॅबमध्येच गायब. तिच्या चेहऱ्यावरील बदलता भाव ओळखून अविराज नजरेने सुद्धा न हलवता म्हणाला, जे मनात चाललं ना ते थेट सांगितलं तरी चालेल. अनुषाने नाराजीने चेहरा फिरवला आणि त्याच्या हातातून टॅब खेचून घेतला. काय अवी, सतत कामच? किती रात्र झाली आहे, झोपणार नाहीत का? अविराज शांतपणे म्हणाला. ऑफिसला जाणार नाही 2 दिवस?
त्यामुळे पेंडिंग कामं आत्ताच करत आहे. तू झोप, मी थोड्या वेळातच झोपतो. अनुषाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि काही न बोलता तशीच झोपली. अविराजने एक छोटीशी स्माईल केली आणि पुन्हा कामाला लागला. काही वेळाने त्याचं काम संपलं. त्याने पाहिलं अनुषा आता गाढ झोपली होती. तो तिच्या बाजूला येऊन झोपत होता. तेव्हा त्याची नजर तिच्या हातांवर गेली. मेहंदीला खूप गडद लाल रंग आला होता. त्याने ब्लँकेट अलगद बाजूला करत तिचा हात नीट पाहिला. सुरुवातीला ए असं अक्षर दिसलं आणि बाजूला VI लिहिलेलं देखील. हे पाहून अविराज हसत मनात म्हणाला, अच्छा, म्हणजे हे दाखवायचं होतं. पागल मुलगी. त्याने तिच्या कपाळावर एक हलकीशी किस केली आणि त्यानंतर तिला आपल्या बाहूत ओढलं आणि तिच्या मिठीतच डोळे मिटले. विजयच्या रूममध्ये विजय आनंदाने गुणगुणत स्वतःच्या रूमकडे येत होता. स्वतःशीच बोलत होता. अजूनही विश्वास बसत नाही. खरंच उद्या माझं लग्न आहे. तो खुशीत रूमचं दार उघडतो आणि समोरच दृश्य पाहताच त्याचा सगळा मूड क्षणातच खराब होतो. समोर रिषव संपूर्ण पलंगावर हात पाय पसरून निर्धास्त झोपलेला. आपल्या बेडवर इतका आरामात त्याला पसरून झोपलेलं पाहून विजयला आधी त्याला हलकेच उठवावं असं वाटतं. पण लगेच सानियाने सांगितलेली गोष्ट आठवते. रिषवच्या मते तो आणि सानिया रिलेशनशिपमध्ये आहेत. हे आठवताच विजय सरळ बेडजवळ जातो आणि एक झटका देत लाथ मारून रिषवला खाली पाडतो. धाडकन आवाज येतो आणि रिषव धडाधड खाली कोसळतो. रिषव चिडून खाली बसलेलाच ओरडायला लागतो, भूकंप, भूकंप, आई वाचव, भूकंप आलाय. विजय हात छातीवर घालून त्याच्याकडे फक्त रोखून बघत उभा राहतो. क्षणभरात सगळं शांत असल्याचं लक्षात आल्यावर रिषव डोक्यावरचं ब्लँकेट बाजूला करतो आणि समोर विजय उभा असल्याचं पाहतो. तो पटकन उठतो व तावातावाने म्हणतो, ही कसली घाणेरडी मस्करी, मला बेडवरून खाली ढकललं का? विजय शांतपणे म्हणतो, ढकललं नाही, लाथ मारून खाली पाडलं. रिषव रागाने उठत म्हणतो, असं का वागतात कुणी घरात आलेल्या पाहुण्यांशी? विजय त्याच्याकडे जात म्हणतो, पाहुणा असला तरी तो आपल्या रूममध्ये नसता काठोकाठ पसरून झोपणार. इतक्या मोठ्या घरात तुला माझाच बेड दिसला आणि उद्या माझं लग्न आहे. मी दुल्हा आहे. काहीतरी शहाणपण दाखव. हे बोलून तो स्वतः बेडवर जाऊन आडवा होतो आणि त्यानंतर रिषव अजूनही त्याच्याकडे रागाने बघतच असतो. विजय एकच कटाक्ष टाकत म्हणतो, झोपायचं असेल तर इथे सभ्य मुलासारखा आडवा हो. नाही जमलं तर लाईट बंद कर आणि सोफ्याजवळ उभं राहून मला बघत राहा. आणि तो झोपी जातो. बेचारा रिषव थोडा कुरकुरतच विजयच्या बाजूला जाऊन झोपतो. ब्लँकेट ओढणार इतक्यात विजय ब्लँकेट त्याच्याकडून हिसकावून घेतो आणि स्वतः अंगावर घेतो. रिषव उरलेल्या ब्लँकेटमध्ये कसाबसा स्वतःला गुंडाळून झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळ. आज विजय आणि श्रेयाची हल्दी होती, जी दुपारपर्यंत सुरू होणार होती. इव्हेंट मॅनेजमेंट टीमनं संपूर्ण गार्डन एरिया सुंदर येलो थीमने सजवला होता. अजून काही तयारी बाकी असल्यामुळे सगळे धावपळीत गुंतले होते. अविराजच्या रूममध्ये अविराजची झोप उघडताच तो अनुषाला आलिंगन देण्यासाठी तिच्या बाजूला हात टाकतो, पण पलंग रिकामा असतो. तो लगेच डोळे उघडतो. तिथे अनुषा नसून तिचा एक नोट आणि अविराजचा मोबाईल ठेवलेला असतो. मोबाईल उचलताच स्क्रीनवर अनुषाची एक गोंडस फोटो दिसते. त्यानंतर तो नोट वाचतो. गुड मॉर्निंग अवी. मला माहीत आहे की तुम्ही सकाळी डोळे उघडताच मला शोधता, कारण मला न पाहता तुमची सकाळ सुरूच होत नाही. सॉरी, आज खूप काम आहे म्हणून मला अगदी लवकर खाली जावं लागलं. माझ्या फोटोवरूनच आज काम भागवा. आणि हो, माझी मॉर्निंग किस मी आधीच देऊन गेले आहे, पण माझी घ्यायची बाकी आहे, विसरू नका. नोट वाचून अविराजच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटतं.
तो नोटकडे काही क्षण पाहतो, मग फोनवरील अनुषाच्या फोटोवर हलकेच किस करतो आणि वॉशरूममध्ये जातो. तयार होऊन खाली आल्यावर त्याला हॉलमध्ये सर्वंट सोडून कोणी दिसत नाही. त्याला पाहताच एक सर्वंट येऊन ब्लॅक कॉफी देतो. सर, ही तुमची कॉफी. अनुषा मॅमने नेमकी अशीच बनवायला सांगितली होती. त्यांनी सकाळीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला उठताच कॉफी लागते. अविराज हलकेच मान हलवतो, कॉफी घेतो आणि गार्डनकडे निघतो. गार्डनमध्ये पोहोचताच त्याला अनुषा दिसते. पांढऱ्या रंगाचा लॉंग सूट, मोकळे किंचित ओले केस, गळ्यात दुपट्टा. ती इथून तिथे पळत सगळ्यांना काम सांगत पूर्णपणे व्यस्त दिसत होती. अविराज चालत चालत गार्डनच्या बाजूला उभ्या असलेल्या विजयजवळ जाऊन उभा राहिला. विजय हातात कॉफी घेत दूर पळत धावत काम करत असलेल्या अनुषाकडेच पाहत होता. अविराज त्याच्या शेजारी उभा राहताच विजय अनुषाकडेच पाहत म्हणाला, थँक्यू राज. आणि त्यानंतर अविराजने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. ते पाहून विजय हसत म्हणाला, थँक्यू अनुषासाठी. तुझ्यामुळे मला एक बहीण मिळाली. बघ कशी स्वतः सगळं सांभाळते आहे. तेवढ्यात राधिकाजी हातात नाश्त्यासाठी प्लेट्स घेऊन तिकडे आल्या आणि म्हणाल्या, तुमच्या गप्पा झाल्या असतील तर जा, आज जाऊन नाश्ता करून या. विजय पुढे येत म्हणाला, अरे मॉम, तुम्ही स्वतःच नाश्ता घेऊन आलात. आम्ही दोघं याच्यातून खाऊ. तो प्लेट घ्यायला पुढे सरकला, पण राधिकाजींनी प्लेट मागे घेत म्हणाल्या, दूर हट, दूर हट. खबरदार ही प्लेट हात लावलीस तर. ही तुमच्यासाठी नाही, माझ्या मुलीसाठी आणली आहे. मी बिचारी सकाळपासून धावतच आहे. काही खाल्लंही नाही तिने. तुम्ही दोघं जा, आज जाऊन तुमचं खा. असं म्हणत त्या अनुषाकडे गेल्या आणि तिला खायला बोलू लागल्या. अनुषा मात्र बस थोडा वेळ आणखी, आई, असं म्हणत काम करतच होती. ते पाहताच राधिकाजींनी प्लेट घेऊन तिच्या मागेच फिरत तिला एक एक घास स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागल्या. दुरून हे दृश्य पाहत असलेला विजय हसत अविराजला म्हणाला, मॉम, किती प्रेम करतात ना अनुवर. अविराजनेही त्यांच्या दिशेनेच पाहत होकारार्थी मान हलवली. तेव्हाच सानिया मागून आली आणि शांतपणे म्हणाली, आईचं प्रेम म्हणजे काय हे तिला कधी कळलंच नाही. पण आज आंटीला बघून असं वाटते की अनुला आयुष्यभर जे प्रेम कधी मिळालंच नाही ते आंटी काही क्षणात तिला देऊन टाकतील. मग तिने अविराजकडे पाहत म्हटलं, थँक्यू सो मच सर, अनुच्या आयुष्यात येण्यासाठी आणि तिला तिच्या हक्काचं प्रेम आणि आनंद देण्यासाठी. अविराज काही बोलला नाही, फक्त सानियाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि विजयसोबत आत चालत गेला. डायनिंग एरियात सगळे नाश्ता करत बसलेले असताना अनुषा आत आली. काही सर्वंट्सना काम सांगून तिने श्रेयाचं जेवण घेतलं आणि वर तिच्या रूमकडे जात म्हणाली, जर तुमचं खाणं पिणं झालं असेल तर पटकन वर श्रेयाच्या रूममध्ये या. तिला हळदी करता तयार करायचं आहे आणि मग तुम्हालाही रेडी व्हायचं आहे. विजयने घाईघाईने धावणारी अनुषा थांबवत तिच्या हातात ज्यूसचा ग्लास देत म्हटलं, असं, अगं माझी राजधानी एक्सप्रेस, थांब जरा, श्वास तरी घे आणि हे पिऊन घे. सकाळपासून धावतच आहेस. अनुषाने ग्लास पुढे ढकलत म्हणाली, अरे भाऊ, माझ्या भावाचं लग्न आहे. मला सगळं पाहावंच लागेल ना. आणि वरून माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे तुझ्यासोबत. तिच्या बाजूची कामंही मला पाहावी लागतील. तुम्ही बसून नाश्ता करा, मला अजून खूप काम आहे. असं म्हणत ती पुन्हा वर पळू लागली. अविराज सँडविचचा घास घेत म्हणाला, बाळ, जरा सांभाळून. अनुषा पळतच म्हणाली, मला काही होणार नाही, तुम्ही तुमचं खा. आणि ती वर निघून गेली. श्रेयाचं रूम. त्यावेळेस सगळ्या मुली श्रेयाच्या रूममध्येच होत्या. अनुषा स्वतः श्रेयाला तयार करत होती. तिनेच
विजयला सांगितलं होतं की ब्युटिशियनची गरज नाही, तीच तिला तयार करणार आहे. श्रेया आता पूर्ण तयार झाली होती. तिने पिवळ्या रंगाचा स्टोन आणि गोल्ड वर्क केलेला सुंदर लेहंगा घातला होता. आर्टिफिशियल फ्लावर ज्वेलरी तिने संपूर्ण घातली होती. केस मिड पार्ट करून करून एकीकडे सेट केले होते, ज्यात जिप्सी फ्लॉवर्सचे छोटेसे सजावट लावलं होतं. न्यूड मेकअप, रेड लिपस्टिक. श्रेया खूप गोड दिसत होती. अनुषाने तिचा दुपट्टा एका बाजूने नीट पिन करून तिला आरशासमोर उभं केलं आणि म्हणाली, पाह बरं, कुठे काही कमी तर नाही ना? नाही लागत ना? असं श्रेया संकोचून म्हणाली. तेवढ्यात बाकी सगळ्या मैत्रिणी एकदम म्हणाल्या, शी लुक सो ब्युटिफुल. मानलं तुला, अगदी प्रोफेशनलसारखं तयार केलंस हिला. त्यांचं ऐकून अनुषा हसली. श्रेया लाजून लाल झाली. मग श्रेया स्वतःच हसत म्हणाली, प्रोफेशनलपेक्षा अनेक पटीने चांगलं सजवलंय हिला. आकृतीने लगेच चिडवत म्हटलं, आज कुठे मिस्टर विजय बेशुद्ध नाही ना पडणार? आधीच एखादा डॉक्टर बोलवून ठेवूया. तिच्या बोलण्यावर सगळे हसून लोटपोट झाले आणि श्रेया आणखीनच लाजेने लालबुंद झाली. अनुषाने सगळ्यांना शांत करत म्हटलं, चलो पुरे आता. 12:30ला हळदी सुरू होणार आहे. सगळ्यांनी लगेच जा आणि तयार व्हा. कुणी लेट झालं ना तर त्यांचं लग्न अटेंड करणं मीच कॅन्सल करून टाकीन. आणि त्यानंतर तिने श्रेयाकडे पाहत सांगितलं, श्रेया, तू तुझ्या रूममधून बाहेर पडायचं नाही. आम्ही येतो तुला घेऊन. श्रेया मान हलवते आणि सगळ्या आपल्या रूममध्ये तयार व्हायला निघून जातात. अविराज आणि अनुषाची रूम. अनुषा जेव्हा रूममध्ये आली तेव्हा अविराज मिररसमोर उभा राहून शांतपणे रेडी होत होता. त्याने साधा सूट घातला होता. अनुषा हात छातीवर घालून त्याच्या मागूनच त्याच्याकडे जाणाऱ्या नजरेने पाहत उभी राहिली. अविराजला तिचा प्रतिबिंबात नजर संपर्क होताच तो म्हणाला, असं का बघतीयेस? काय झालं? अनुषा रागाने त्याच्याकडे येते. त्याच्या हातातून ब्लेझर हिसकावून घेते आणि बेडवर फेकत म्हणते, हे काय घालत होतात तुम्ही? आणि त्यानंतर अविराज निर्विकारपणे म्हणतो, लग्न विजयचं आहे, माझं नाही. मी एवढ्या तयारीत कशाला? आणि त्यानंतर हे ऐकताच अनुषा अजून चिडते. बरोबर, मग माझंही लग्न नाही ना? मग मीही नको रेडी व्हायला? असं म्हणत ती रूमच्या बाहेर निघते. अविराज तिचा हात पकडून तिला थांबवत म्हणतो, अगं एवढा राग कशाला? ठीक आहे, जे कपडे तू सांगशील तेच घालतो, तू घेऊन दे. ती एक कटाक्ष टाकते आणि मग कबर्डमधून कपडे काढते आणि त्याच्या हातात देते आणि म्हणते, वेअर इट. अविराज कपडे बघतो, मग अनुषाकडे आणि मान हलवत बदलायला जातो. थोड्या वेळानं तो पिवळ्या कुर्त्यावर आणि पांढऱ्या पायजम्यात बाहेर येतो. अनुषा त्याला प्रेमाने न्याहाळत होती आणि घड्याळ घालत तो म्हणतो, हॅपी नाव? अनुषा धावत जाऊन त्याला मिठी मारत म्हणते, खूपच, नजर न लागो कोणाची. अनुषा म्हणाली. ती मागे सरकते आणि भिंतीवरील घड्याळात 12 वाजलेले पाहते. ती गडबडीत म्हणते, सगळ्यांना आधीच वॉर्निंग देऊन आले, आता मीच उशिरा गेले तर माझंच हळदीपासून काढतील. भाग भाग असं म्हणत ती वॉशरूममध्ये पळून जाते. अविराज तिच्याकडे बघून फक्त डोकं हलवतो आणि खाली गार्डनमध्ये निघतो. गार्डन एरिया. सगळे पाहुणे आले होते. हळदीत फार जवळचे लोकच उपस्थित होते. 2-4 रिपोर्टर्सही आले होते. राधिकाजी व्यवस्थापन तपासत होत्या. त्यांनी अविराजजवळ येऊन सांगितलं, गुरु, जाऊन पहा जरा विजय कुठे आहे. त्याच्या काही रस्मा आधी करायच्या आहेत. आणि त्यानंतर अविराज मान हलवत जातो आणि विजयला घेऊन येतो. दोघेही येलो कुर्त्यात हाताची स्लीव्ज फोल्ड केलेल्या. त्यांच्या हातावरील उभ्या नसांमुळे दोघेही आणखीनच आकर्षक दिसत होते. शेड्स लावून दोघंही जबरदस्त दिसत चालत येत होते.
मीडियाचे कॅमेरे थांबायचे नावच घेत नव्हते. दोघे राधिका जवळ आले तेव्हा त्यांनी दोघांची नजर उतरवली आणि विजयला हळदीच्या जागेवर बसवलं. त्या कोणाला तरी विचारतात, अगं हळद कुठे आहे? आणि त्यानंतर आकृती हळद आणायला जाणार इतक्यात तिला अनुषा येताना दिसते. ती म्हणते, अगं तिकडे आहे हळद, अनुच आणते. आणि त्यानंतर सगळ्यांची नजर त्या दिशेने वळते. अनुषाचा प्रवेश. अनुषाने सुंदर पिवळा प्लाझो सेट घातला होता आणि त्यानंतर लॉंग टॉप ज्याला कमरेपासून खाली सुंदर कट्स होते, धारदार प्लाझो, हलका दुपट्टा, खुललेले आणि खाली पासून कर्ल केलेले केस, हातात भरपूर बांगड्या, डोळ्यात काजळ, ओठांवर पिंक लिपस्टिक आणि कपाळावर छोटीशी बिंदी, हातात फुलांनी सजवलेली हळदीची थाली घेऊन ती हळूच चालत येत होती. अविराज तिच्याकडे एकटक पाहत थांबला. त्याने दीर्घ श्वास घेत मनात म्हटलं, अखेर करायचं तरी काय आहे या मुलीला? मीडियाचे कॅमेरे तिच्यावर थांबले होते. अनुषा आत येऊन हळदीची थाळी राधिकांना देत म्हणाली, आई ही घ्या हळद. विजय प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, खूप सुंदर दिसतेस. अनुषा हसली. इतक्यात मागून आवाज आला, काय काय फायदा, राहणार तरी सिलीच. सगळे वळून पाहतात. रंश येत असतो. तोही पिवळ्या कुर्त्यात अतिशय देखणा दिसत होता. तो आणि अनुषा एकत्र दिसताच मीडिया कॅमेरे चमकू लागले. रंशकडे कटाक्ष टाकत अनुषा म्हणते, ही इज व्हेरी फनी. आणि मग राधिकांकडे पाहत म्हणते, मी श्रेयाला घेऊन येते. राधिकाजी मान हलवतात आणि अनुषा बाकी मुलींना घेऊन श्रेयाला आणायला निघते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा, कारण खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.